सर्वात ताजी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतून ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून 38 आमदार आणि 5 खासदार फुटणार. धक्कादायक बातमी आलीये समोर. उदय सामंत सगळ्या शिंदे सेनेला करणार हायजॅक. नवीन तिसरी शिवसेना निर्माण होणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. ठाणे जिल्ह्यातून काल शिवसेनेच्या नेत्याला मारहाण भाजपून झाल्यानंतर काय म्हटले असतील शिंदे? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून तिसरी शिवसेना उभी राहण्याचे संकेत खरे ठरतील की शिंदे सेनेचे आमदार किंवा मंत्री शिंदेंना सोडून भाजपात जातील? हे एक नवं राजकारण गरम होताना मंडळी दिसत आहे. आज जरा बातमी गंभीर आणि जरा विचित्र बातमी आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीचा पुढील अजेंडा काय असेल? एकनाथ शिंदेंचं पुढे काय होणार? उदय सामंत खास खंदे कार्यकर्ते शिंदेंचे. शिंदे सेनेत कोणता नवा खेळ उदय सामंत उभा करणार? हे सर्व जाणून घेण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. एकनाथ शिंदेंबाबा ज्या बातम्या आपण ऐकत वाचत आणि बघत आहात गेले काही दिवस, त्या 100% खरे आहेत की खोटे आहेत हे वेळ ठरवेल, की नुसते अंदाज आहेत ते. भारतीय जनता पक्ष हा साधासुधा पक्ष अजिबात नाही, हे आधी लक्षात घ्या. सामधाम दंडभेद या आधारावर राजकारण करण्याची अगदी नवी कोरी पद्धत भाजपने राजकीय बाजारपेठेत आणली आहे. याला आता बाजारपेठक म्हणावं लागेल मंडळी. कोणत्याही व्यक्तीला आपल्या पक्षात खेचण्यासाठी ते प्रेमाची किंवा आपुलकीची माणुसकीची भाषा वापरून किंवा तुझ्याशिवाय माझा आडते आहे वगैरे वगैरे, तू माझ्या पक्षात आलाच पाहिजे असं वगैरे काही अजिबात ते सांगत नसतात, हे लक्षात घ्या. इतर पक्षांना फोडून त्यांना कोणाला जर का आपल्या जाळ्यात ओढायचं असेल तर अलीकडे त्यांच्याकडे एकमेव फंडा आहे, तो म्हणजे ज्याला आपल्या पक्षात घ्यायचा आहे त्यांची जुनी कुंडली, जुने व्हिडिओज, जुन्या बातम्या शोधून त्या व्यक्तीची कमजोरी खोदून काढण्याचं काम ते सर्वात आधी करतात. गेली कित्येक वर्ष भाजपे मात्र प्रत्येकाची कुंडली सांभाळून ठेवत असते. तुम्ही एक गोष्ट आठवा, तुम्ही पूर्वीची देवेंद्र फडणवीसांची विरोधी पक्ष नेत्याची भूमिका आठवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला त्यांचे ते टीव्ही डिबेट आठवत असतील, त्यातली ती त्यांची आगपाखड आठवेल तुम्हाला. परंतु सत्ता मिळाल्यावर मात्र त्यांना फार काही आगपाखड वगैरे करण्याची गरज भासत नाही. संपूर्ण सरकारी यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्याने त्यांचा फार फायदा आहे. त्यांना फायली वगैरे शोधायला उशीर लागत नाही. कोणाच्या फायली त्यांना खोदून कुरताडून काढायचे तर त्यांना उशीर लागत नाही. त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकनाथ शिंदेंना ज्या पद्धतीने त्यांनी आयात केलं ती पद्धत नेमकी हीच आहे. त्यांच्या भूतकाळातील त्यांनी केलेले उपद्रव, त्यांनी केलेले उद्योग भाजपला ठाऊक होते. हा एक मुख्य आधार त्यांच्याकडे होता. अशा पद्धतीने शिंदेंची आयात करण्यात आली. हे सर्व असं ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता एकनाथ शिंदे यांची गरज भाजपाला का उरली नाही, त्यांची गरज का संपली आहे, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. नव्याने सांगण्याची गरज नाही. 2029 पर्यंत भाजपाला स्वबळावर सत्ता हवी आहे, हे त्यांनी सांगून टाकलं आहे. स्वबळावर सत्ता घेण्याच्या अगोदर त्यांना सर्व विरोधकांना महाराष्ट्रात संपवायचं आहे असं जाहीर बोलतायत. असं संपवायचं की पुन्हा कधीच ते उठून उभे राहणार नाहीत. मूळ शिवसेना तर त्यांच्यामध्ये संपल्यातच जमा आहे, उद्धव ठाकरे यांचे पंख काकड्याच्या आनंदात हल्ली भाजप आहे, हे लक्षात घ्या. त्यांना वाटतं आता शिवसेना संपली, आता पुन्हा भविष्यात कधी शिंदेंनी आपल्या विरोधात उपद्रव करू नये ही भीती आहे त्यांना. यासाठी एकनाथ शिंदेंचे पाय कापण्याची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यापुढे आहेत. कोकणात, मुंबईत आणि इतरत्र ठिकाणी सुद्धा शिंदे सेनेच्या नेत्यांना शिंदे सेनेपासून तोडण्याचा पराक्रम सुरू आहे. आता तर खुद्द शिंदे सेनेचे खंदे कार्यकर्ते कोण, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यापासून सुरुवात झालेली दिसत आहे मंडळी. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपल्या नेत्यांना फोडत आहे शिवसेनेच्या, शिंदे सेनेच्या. ही तक्रार घेऊन शिंदे दिल्ली दरबारात अमित शहांकडे गेले. त्या बातम्या ऐकल्या, वाचल्या, बघितल्या असतील आपण. आणि दुसरीकडे शिंदेंचे खासमखास खंदे कार्यकर्ते मंत्री उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करताना देखील दिसत आहे. त्यामुळे कालपासून सर्वत्र बातम्या महाराष्ट्रात गरम होताना दिसत आहे. उदय सामंत हे शिंदे सेनेत लोकप्रिय असल्याने शिंदेंचे उर्वरित सोबती सामंत सोबत घेऊन स्वतः शिंदे सेनेतून बाहेर पडतील की कायशा चर्चांना कालपासून उधाण आलं आहे. आपणही ऐकलं असेल. त्यामुळे तिसऱ्या शिवसेनेचा, बघा मंडळी, हास्यास्पद आहे, तिसऱ्या शिवसेनेचा जन्म होतोय की काय असं चित्र हल्ली उभं झालं आहे. आणि या गोष्टीचा अचूक अंदाज यासाठी येतोय की अलीकडे प्रत्येकाला मोठं पद हवं असतं, तुम्हाला ठाऊक. प्रत्येकाला, तुम्ही ग्रामीण भागात जाल तर तुम्हाला ही मजा बघायला मिळेल. तिथूनच खऱ्या अर्थाने याची सुरुवात होताना दिसते मंडळी. सरपंचाला वाटतं 5 वर्ष कार्य करतो ना, करत सरपंचाला वाटतं मी पंचायत समितीमध्ये जायला पाहिजे, आता माझं गावातलं काम संपलं. काहींना वाटतं मी थेट जिल्हा परिषद गाठली पाहिजे, जिल्हा परिषदच गाजवली पाहिजे. काहींना वाटतं मी सरपंच पद सोडून थेट आमदार झालो पाहिजे. आमदारकीचे 5 वर्ष कसे बसे पूर्ण होत नाही तर त्याला वाटतं एकतर मी खासदार झालो पाहिजे किंवा थेट मुख्यमंत्रीच झालो पाहिजे. इतकी महत्वाकांक्षा आणि आसक्ती वाढली. मग अशावेळी आजूबाजूला अशाच प्रकारे वातावरण निर्माण होत जातं मंडळी. एकनाथ शिंदेंना सोडून उदय सामंतांनी तिसरी शिवसेना उभी केली किंवा एक लक्षात घ्या, थेट भाजपातच ते गेले तर मुख्यमंत्री पदाची लालच त्यांना मिळू शकते की काय, असं विचित्र चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकीय बाजारपेठेत निर्माण झालं आहे. मी याला मुद्दाम बाजारपेठ म्हणतोय, हल्ली तसंच झालंय काही काळानंतर.
इतर पक्ष कायमचे संपवण्यासाठी एक वर्ष अनेकांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्याचा कारस्थान देखील या महाराष्ट्रात घडू शकतं. इतकं विचित्र राजकारण आहे सडलेलं आहे मंडळी. हे ऐकायला हास्यास्पद किंवा विचित्र जरी वाटत असलं तरी भारतीय जनता पार्टीच्या काळात काय होईल पुढे पुढे आणि काय होणार नाही हे काहीही सांगता येत नाही. कारण भारतीय जनता पक्ष हा भारतातील आपल्या देशातील एकमेव असा पक्ष आहे मंडळी, जो पक्ष पूर्णपणे फक्त निवडणुकीच्याच तयारीत असतो. आपण पाहिलं असेल गेले काही काळ 18 वर्ष झाले, त्यामुळे या निवडणुकांचा त्यांना देखील वीट आला असेलच अर्थातच. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकाच होऊ नयेत असे स्वप्न देखील भाजपा बघत असेल तर यात त्यांच्या मते काहीच गैर नाही. आणि त्यांच्या भाकिताप्रमाणे त्यांनी जे भविष्य भाजपाचं वर्तवलं आणि त्याप्रमाणे ते म्हणतायत की विरोधी पक्ष त्यांना नकोच, महाराष्ट्रात का भारतात नको, देश की चारों दिशाओं में सिर्फ भारतीय जनता पार्टी ही रहेगी, असं म्हटल्यावर ते प्रत्यक्षात या कल्पनेला उतरवू देखील शकतात हे लक्षात घ्या. येणाऱ्या काळात भाजप आपल्याला कोणते दिवस दाखवेल हे काहीही सांगता येत नाही. अशा प्रकारे मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेला हायजॅक करण्याचं काम बडा मोठा राजकीय नेता लवकरच करेल आणि भारतीय जनता पार्टी या नेत्याला आपल्या जवळ करून राज्याच्या राजकारणात पहिला नव्हे तर सगळ्यात मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे उदय सामंत आगामी काळात काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून शिवसेना शिंदे गट फोडून तिसरी शिवसेना निर्माण करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मित्रांनो, याबद्दल आपणासे देखील काय वाटते? आपणही आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा.